नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तयारी TET परीक्षेची या अंतर्गत आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत परिसर अभ्यासावरील संभाव्य प्रश्न. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, पोलाद तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? पर्याय आहेत लोह, तांबे, कथील आणि सिलिकॉन. तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए. पोलाद तयार करण्यासाठी लोह म्हणजेच लोखंड हा धातू वापरला जातो. लोह म्हणजे लोखंड आणि कार्बन यांचं हे संयुग आहे किंवा त्याला इंग्रजीमध्ये अलॉय असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 3 आहे, टॅल्कम पावडर तयार करताना खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो? या ठिकाणी पर्याय आहेत कॅल्शियम सिलिकेट, मॅग्नेशियम सिलिकेट, सोडियम सिलिकेट आणि सिलिकॉन. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, मॅग्नेशियम सिलिकेट. टॅल्कम पावडर जी सौंदर्य प्रसाधन म्हणून वापरलं जातं, हे टॅल्कम पावडर तयार करण्यासाठी मॅग्नेशियम सिलिकेट याचा उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी काय सर्वात उत्तम विद्युत वाहक आहे? पर्याय आहेत ए लाकूड, बी लोकर, सी चांदी आणि डी ॲल्युमिनियम. बरोबर उत्तर आहे पर्याय सी चांदी. विद्युत वाहक म्हणजे असा पदार्थ ज्याच्यामधून विद्युत म्हणजे विजेचे वहन होते. आपल्या सर्वांना माहिती आहे की लाकूड हे विद्युत दुर्वाहक आहे, ज्याच्यातून विद्युत वहन होत नाही. लोकर ही सुद्धा विद्युत दुर्वाहक आहे. ॲल्युमिनियम विद्युत वाहक आहे, परंतु चांदीपेक्षा त्याची वाहकता ही कमी आहे आणि त्यामुळेच सर्वात उत्तम दिलेल्या पर्यायामधील विद्युत वाहक जो आहे तो चांदी हा आहे. पुढचा प्रश्न आहे, या जीवनसत्वाच्या अभावी बेरी हा रोग होतो. पर्याय आहेत ए अ जीवनसत्व, बी ब जीवनसत्व, सी क जीवनसत्व आणि डी ड जीवनसत्व. बरोबर उत्तर आहे पर्याय बी ब जीवनसत्व. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता घटक विजेच्या दिव्यात वापरला जातो? पर्याय आहेत ए तांबे, बी ॲल्युमिनियम, सी हेलियम आणि डी टंगस्टन. बरोबर उत्तर आहे पर्याय डी टंगस्टन. विजेच्या दिव्यात वापरला जाणारा घटक म्हणजे जी तार असते, ती तार टंगस्टन या धातूपासून बनवलेली असते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते झाड इतरांहून जलद वाढते? पर्याय आहेत ए आंबा, बी नारळ, सी निलगिरी आणि डी साग. बरोबर उत्तर आहे पर्याय सी निलगिरी. आंबा, नारळ, साग यांच्यापेक्षा निलगिरी हे झाड खूप जलद वेगाने वाढते. पुढचा प्रश्न आहे, उच्च वातावरणात ऑक्सिजनचे डॅश डॅश या वायूत परिवर्तन होते. पर्याय आहेत कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, ओझोन, नायट्रोजन. बरोबर उत्तर आहे पर्याय सी ओझोन. उच्च वातावरणात म्हणजे पृथ्वीपासून एका ठराविक अंतरावर वरती गेल्यानंतर ऑक्सिजन जो आहे, ज्याचं संज्ञा आहे O2, त्याचं रूपांतर ओझोनमध्ये होतं, ज्याची संज्ञा O3 आहे. म्हणजे O2मध्ये अजून एक ऑक्सिजन मिसळला जाऊन त्या ठिकाणी ओझोन या वायूमध्ये या ऑक्सिजनचं रूपांतर होतं. आणि ओझोनबद्दल माहिती अशी आहे की ओझोन हा जो वायू आहे, हा सूर्यापासून निघणारे जे अतिनील किरणं आहेत, ज्याला इंग्रजीमध्ये आपण अल्ट्राव्हायलेट रेज म्हणतो, याला पृथ्वीपर्यंत न येऊ देण्याचं काम हा ओझोनचा जो थर आहे तो करतो. म्हणजे पृथ्वीवरील सजीवांचं संरक्षण करण्याचं काम हा ओझोन वायू या ठिकाणी करतो. तर उच्च वातावरणात ऑक्सिजनचे ओझोन या वायूत रूपांतर होते किंवा परिवर्तन होते. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? पर्याय आहेत ए स्कर्वी, बी बेरी, सी मुळदूस आणि डी रातांदळेपणा. बरोबर उत्तर आहे पर्याय सी मुळदूस. तर ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग म्हणजे मुळदूस
आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ड जीवनसत्वाचा सर्वात मोठा सोर्स हा जो आहे हा आहे सूर्यप्रकाश. तर मूळदोष झालेल्या व्यक्तीला सूर्यप्रकाशामध्ये बसण्याचा डॉक्टरांकडून सल्ला दिला जातो. प्रश्न क्रमांक 10 आहे, जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो? पर्याय आहेत कॅल्शियम, सोडियम, कार्बन आणि क्लोरीन. बरोबर उत्तर आहे पर्याय ए कॅल्शियम. जड पाण्यामध्ये म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये आपण हेवी वॉटर असं म्हणतो, तर या जड पाण्यामध्ये कॅल्शियम हा पदार्थ असतो. पुढचा प्रश्न आहे, या झाडाच्या सालीपासून कोयनेल हे हिवतापावरील उपयुक्त औषध मिळविले जाते. पर्याय आहेत ए निलगिरी, बी रबर, सी सिंकोना आणि डी बेहडा. बरोबर उत्तर आहे पर्याय डी बेहडा. बेहडा या झाडाच्या सालीपासून कोयनेल हे हिवतापावरील उपयुक्त औषध मिळविले जाते. पुढचा प्रश्न आहे, या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून BCGची लस टोचली जाते. पर्याय आहेत कॉलरा, मलेरिया, क्षय, कर्करोग. बरोबर उत्तर आहे पर्याय सी क्षय, ज्याला इंग्रजीमध्ये TB असं आपण म्हणतो, ट्युबरकुलोसिस. तर TB या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून BCGची लस टोचली जाते. प्रश्न क्रमांक 13 आहे, लेप्रोस्कोपी ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पर्याय आहेत ए हवामानाचा अंदाज, बी अवकाश निरीक्षण, सी कुटुंब नियोजन आणि डी कर्करोग प्रतिबंध. बरोबर उत्तर आहे पर्याय सी कुटुंब नियोजन. लेप्रोस्कोपी ही संज्ञा कुटुंब नियोजनाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, स्टेनलेस स्टीलमध्ये खालीलपैकी डॅश डॅश घटक असतात. पर्याय आहेत ए क्रोमियम, लोखंड, निकेल, बी निकेल व लोखंड, सी लोखंड, कार्बन आणि निकेल आणि डी निकेल, क्रोमियम, कार्बन. आता मित्रांनो, या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे की स्टील, कोणताही स्टील असू द्या, त्या स्टीलमध्ये लोखंड हा जो धातू आहे तो असणारच आहे. आता पर्याय या ठिकाणी पाहिले तर पर्याय एमध्ये लोखंड आहे, बीमध्ये लोखंड आहे, सीमध्ये लोखंड आहे, डीमध्ये मात्र लोखंड या ठिकाणी दिलेले नाही आहे. म्हणजे पर्याय डी हा या ठिकाणी स्किप होतो. 3 पर्यायामध्ये आता स्टेनलेस स्टील आपल्याला सर्वांना माहिती आहे की चकाकी असणारा तो पदार्थ आहे. ही चकाकी लोखंडाला किंवा स्टीलला कशामुळे मिळते? तर ती मिळते क्रोमियममुळे. क्रोमियम जेव्हा आपण लोखंडामध्ये मिसळतो तेव्हा क्रोमियम ऑक्साईडची लेयर किंवा मराठीमध्ये थर असं म्हणतात, क्रोमियम ऑक्साईडची थर त्या ठिकाणी त्या स्टीलवरती त्या ठिकाणी ती तयार होतो आणि क्रोमियम ऑक्साईडची ही जी लेयर आहे किंवा हा जो थर आहे याला चकाकी असते आणि त्यामुळेच स्टेनलेस स्टीलला त्या ठिकाणी चकाकी मिळते. तर स्टेनलेस स्टीलमध्ये क्रोमियम हा घटक लोखंडासोबत असतो. आता या ठिकाणी आपल्याला पर्याय कळालेलाच असेल की पर्याय ए हा बरोबर आहे. स्टेनलेस स्टीलमध्ये क्रोमियम, लोखंड आणि त्याच्यासोबत निकेल हा घटक असतो. प्रश्न क्रमांक 15 आहे, मद्याच्या अतिसेवनाचा दुष्परिणाम खालीलपैकी कशावर अधिक होतो? पर्याय आहेत ए हृदय, बी फुफ्फुस, सी यकृत आणि डी मूत्रपिंड. बरोबर उत्तर आहे पर्याय सी यकृत. मद्याच्या म्हणजे दारूच्या अतिसेवनाचा दुष्परिणाम हा यकृत या अवयवावर अधिक होतो. प्रश्न क्रमांक 16 आहे, पुरुषांवरील नसबंदीच्या शस्त्रक्रियेस काय म्हणतात? पर्याय आहेत लेप्रोस्कोपी, बी ट्युबेक्टॉमी, सी विसेक्टॉमी, डी ॲक्युपंक्चर. बरोबर उत्तर आहे पर्याय सी विसेक्टॉमी. प्रश्न क्रमांक 17 आहे, कापड गिरण्यांमध्ये कापड तयार करताना खालीलपैकी कशाचा विरंजक म्हणून उपयोग करतात? पर्याय आहेत ए सल्फर डायऑक्साईड, बी सोडियम परबोरेट, सी सोडियम क्लोरेट आणि डी पोटॅशियम स्टिअरेट. बरोबर उत्तर आहे पर्याय बी पोटॅशियम परबोरेट.
प्रश्न क्रमांक 18 आहे, खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? ए. कार्डिओग्राफ, बी. स्टेथोस्कोप, सी. थर्मोमीटर आणि डी. अल्टीमीटर. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. स्टेथोस्कोप. आपल्या सर्वांना माहिती आहे की डॉक्टर स्टेथोस्कोपद्वारे हृदयाचे ठोके हे मोजतात. प्रश्न क्रमांक 19 आहे, रक्तदाबाच्या विकारावर खालीलपैकी कोणती वनस्पती उपयुक्त ठरली आहे? पर्याय आहेत तुळस, कडुलिंब, हिरडा, बाबूळ. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. तुळस. तुळस ही वनस्पती रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत उपयुक्त ठरली आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात? पर्याय आहेत ए. हृदयविकार, बी. मूत्रपिंडाचे विकार, सी. मधुमेह आणि डी. रक्तदाब. तर बरोबर उत्तर आहे पर्याय सी. मधुमेह. डायलिसिस उपचार साधारणपणे मधुमेह या आजारावरती केला जातो. प्रश्न क्रमांक 21 आहे, खालीलपैकी कोणता रोग विषाणूंपासून होत नाही? पर्याय आहेत ए. एड्स, बी. इन्फ्लुएन्झा, सी. देवी आणि डी. मलेरिया. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. मलेरिया. तर मलेरिया हा रोग विषाणूंपासून होत नाही, तो जीवाणूंपासून होतो. बाकी एड्स, इन्फ्लुएन्झा आणि देवी हे रोग विषाणूंपासून होणारे रोग आहेत. प्रश्न क्रमांक 22 आहे, खालीलपैकी कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही गटाचे रक्त चालते? पर्याय आहेत ए. ए, बी, बी, सी. ए बी आणि डी. ओ. तर बरोबर उत्तर आहे पर्याय सी. ए बी. ए बी रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही गटाचे म्हणजे ए असेल, बी असेल किंवा ओ असेल या कोणत्याही गटाचे रक्त चालते. प्रश्न क्रमांक 23 आहे, खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता? हायड्रोजन, हेलियम, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. हेलियम. हेलियम हा वायू हायड्रोजनपेक्षा सुद्धा हलका आहे. म्हणजे सर्वात हलका वायू हा हेलियम हा आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? 14, 40, 4, 13. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. 4. माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण हे 4% असते. प्रश्न क्रमांक 25 आहे, भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः डॅश डॅश वापरले जाते? तुरटी, सोडियम क्लोराईड, क्लोरीन, पोटॅशियम परमॅंगनेट. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. क्लोरीन. तर भारतामध्ये सार्वजनिक जलाशयात पाणी शुद्धीकरणासाठी जो घटक वापरला जातो तो आहे क्लोरीन आणि त्यामुळेच आपण साधारणपणे क्लोरिनेटेड वॉटर अशा पद्धतीची संज्ञा ही जे सार्वजनिक जलाशयातून शुद्धीकरण करून पाणी आलेले असते तर त्या पाण्यासाठी क्लोरिनेटेड वॉटर ही संज्ञा वापरतो. प्रश्न क्रमांक 26 आहे, खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो? मलेरिया, कॉलरा, अमांश, कॅन्सर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. मलेरिया. मलेरिया रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो. प्रश्न क्रमांक 27 आहे, हृदयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली? पर्याय आहेत ए. डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड, बी. डॉक्टर हरगोविंद खुराना, सी. डॉक्टर इंदिरा हिंदुजा आणि डी. डॉक्टर लुई पाश्चर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड. प्रश्न क्रमांक 28 आहे, खालीलपैकी कोणी 2 वेळा नोबेल पारितोषिक मिळविले? पर्याय आहेत ए. राजा रमन्ना, बी. पेरी क्युरी, सी. मादाम क्युरी आणि डी. आईन्स्टाईन. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. पेरी क्युरी. प्रश्न क्रमांक 29 आहे, खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? ए. कॉलरा, बी. देवी, सी. प्लेग आणि डी. कॅन्सर. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. कॅन्सर. प्रश्न क्रमांक 30 आहे, मधुमेह हा डॅश डॅश या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? ए. साखर, बी. कॅल्शियम,
सी इन्सुलिन आणि डी ग्लुकोज. बरोबर उत्तर आहे पर्याय सी इन्सुलिन. मधुमेह हा इन्सुलिन या द्रव्याच्या कमतरतेमुळे होणारा विकार आहे. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणता रोग अनुवंशिक आहे? मधुमेह, कर्करोग, कॉलरा, मलेरिया. बरोबर उत्तर आहे पर्याय ए मधुमेह. मधुमेह हा रोग अनुवंशिक आहे. प्रश्न क्रमांक 32. तंबाखूमध्ये असलेले द्रव्य डॅश डॅश आहे. ए कॅफिन, बी टॅनिन, सी निकोटीन आणि डी यापैकी नाही. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे निकोटीन हा द्रव्य तंबाखूमध्ये असतो. प्रश्न क्रमांक 33 आहे. डेसिबल हे डॅश डॅश मापनाचे एकक आहे. पर्याय आहेत आवाज, विद्युत, उष्णता, अंतर. या ठिकाणी सुद्धा आपल्या सर्वांना हे उत्तर परिचित आहे की डेसिबल हे आवाजाचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 34 आहे. खालीलपैकी कोणत्या पिकाच्या मुळावर गाठी असतात? ए गहू, बी ज्वारी, सी तांदूळ आणि डी हरभरा. बरोबर उत्तर आहे पर्याय डी हरभरा. तर मित्रांनो, गहू, ज्वारी, तांदूळ आणि हरभरा यामध्ये हरभरा हे जे पीक आहे हे द्विदल पद्धतीचे आहे आणि द्विदल पद्धतीच्या पिकांच्या मुळांवर गाठी असतात. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी हरभरा. प्रश्न क्रमांक 35. दूध नासणे डॅश डॅश. पर्याय ए ही जैव रासायनिक प्रक्रिया आहे, बी जैविक प्रक्रिया आहे, सी हा दुधाचा गुणधर्म आहे, डी याला शास्त्रीय कारण देता येत नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय ए दूध नासणे ही जैव रासायनिक प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 36. कुष्ठरोगावरील प्रभावी औषध डॅश डॅश आहे. ए प्रायमाक्विन, बी ग्लुटेनिन, सी सल्फोन आणि डी स्ट्रेप्टोमायसिन. बरोबर उत्तर आहे पर्याय सी सल्फोन. कुष्ठरोगावरील प्रभावी औषध हे सल्फोन आहे. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरविते? पर्याय आहेत ए युरिया, बी नायट्रेट, सी कंपोस्ट आणि डी अमोनियम सल्फेट. बरोबर उत्तर आहे पर्याय सी कंपोस्ट. कंपोस्ट खत हे रोपांना समतोल आहार पुरविते. प्रश्न क्रमांक 38. पिले बाहेर येण्यासाठी कोंबडीस किती काळ अंडी उबवावी लागतात? पर्याय आहेत ए 1 आठवडा, बी 2 आठवडे, सी 3 आठवडे आणि डी 4 आठवडे. बरोबर उत्तर आहे पर्याय सी 3 आठवडे. प्रश्न क्रमांक 39. भारतामध्ये कोणत्या कारणामुळे ॲनिमिया हा रोग आढळून येतो? पर्याय आहेत ए लोहाची कमतरता, बी कॅल्शियमची कमतरता, सी प्रोटीन्सची कमतरता आणि डी दुधाची कमतरता. तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए लोहाची कमतरता. लोहाच्या कमतरतेमुळे भारतातील महिलांमध्ये साधारणपणे ॲनिमिया हा रोग आढळून येतो. प्रश्न क्रमांक 40 आहे. जनावरांना तोंडाचे आणि पायाचे रोग मुख्यत्वे डॅश डॅशमुळे होतात. ए जीवाणू, बी विषाणू, सी कवक आणि डी बुरशी. बरोबर उत्तर आहे पर्याय बी विषाणू. जनावरांना तोंडाचे आणि पायाचे रोग मुख्यत्वे विषाणूंमुळे होतात. प्रश्न क्रमांक 41 आहे. पाण्याचा कायमचा जडपणा कसा घालविला जातो? पर्याय आहेत ए उकळून, बी ऊर्ध्वपातन क्रियेने, सी सोडा टाकून आणि डी गाळून. बरोबर उत्तर आहे पर्याय सी सोडा टाकून. जो धुण्याचा सोडा असतो, धुण्याचा सोडा टाकून पाण्याचा कायमचा जडपणा हा घालविला जातो. प्रश्न क्रमांक 42 आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेल्या पहिल्या चांद्रवाहनाचे नाव डॅश डॅश आहे. पर्याय आहेत ए लुनाखोद, बी ईगल, सी पायोनीर आणि डी चॅलेंजर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए लुनाखोद. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेल्या पहिल्या चांद्रवाहनाचे नाव हे लुनाखोद हे होते.
प्रश्न क्रमांक 43 आहे, मानवी शरीरातील पाठीच्या मणक्याची संख्या किती असते? 24, 34, 33, 23. बरोबर उत्तर आहे पर्याय सी 33. मानवी शरीरात जे पाठीचे मणके आहेत त्यांची संख्या 33 आहे. प्रश्न क्रमांक 44 आहे, डॅश डॅश या द्रव्यामुळे झाडांची पाने हिरवी दिसतात. पर्याय आहेत ए क्लोरोफिल, बी पाणी, सी कॅल्शियम आणि डी नायट्रोजन. बरोबर उत्तर आहे, माफ करा मित्रांनो, या ठिकाणी पर्याय आहे पर्याय ए क्लोरोफिल. क्लोरोफिल या द्रव्यामुळे झाडांची पाने ही हिरवी दिसतात. या ठिकाणी पर्याय सी नाही, पर्याय ए हा आहे. प्रश्न क्रमांक 45 आहे, मानवी शरीरात यकृताचे कार्य काय? ए अन्नपचनास मदत होते, बी पाचक रस तयार करते, सी रक्त शुद्ध करते आणि डी ग्लुकोजचा साठा करते. बरोबर उत्तर आहे पर्याय सी रक्त शुद्ध करते. प्रश्न क्रमांक 46 आहे, सन 1957 मध्ये स्पुटनिक हा पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणत्या देशाने अवकाशात सोडला होता? ए रशिया, बी अमेरिका, सी फ्रान्स आणि डी जर्मनी. बरोबर उत्तर आहे पर्याय ए रशिया. सन 1957 मध्ये स्पुटनिक हा पहिला कृत्रिम उपग्रह रशिया या देशाने अवकाशात सोडला होता. आणि मित्रांनो, त्यामुळेच कोरोना व्हायरसवरील कोविड-19 व्हायरसवरील जी लस रशियाने तयार केलेली आहे त्या लसीला रशियाने स्पुटनिक असं नाव दिलेलं आहे. हे स्पुटनिक नाव म्हणजे रशियाने जो पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडलेला होता त्याच्यावरून हे नाव दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 47 आहे, जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा त्याचे वजन डॅश डॅश वाढते, कमी होते, पूर्वी इतकेच राहते, शून्य होते. बरोबर उत्तर आहे पर्याय डी 0 होते. जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो म्हणजे तो पृथ्वीच्या वरती 0 ग्रॅव्हिटी एरियामध्ये असतो, जिथे 0 गुरुत्वाकर्षण असते. आणि गुरुत्वाकर्षण हे जर 0 असेल तर त्या ठिकाणी कोणत्याही वस्तूचे वजन हे 0 भरते. आणि त्यामुळेच मानवाचे वजन किंवा मनुष्याचे वजन हे त्या ठिकाणी उपग्रहाद्वारे फिरताना 0 झालेले असते. प्रश्न क्रमांक 48 आहे, प्लेग या रोगाचा प्रादुर्भाव कोणामार्फत होतो? ए डास, बी पाणी, सी उंदीर व पिसवा आणि डी हवा. बरोबर उत्तर आहे पर्याय सी उंदीर व पिसवा. उंदीर व पिसवा याच्यापासून प्लेग या रोगाचा प्रादुर्भाव होतो. प्रश्न क्रमांक 49 आहे, मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स का आवश्यक असतात? ए स्नायू बळकट होण्यासाठी, बी शक्ती आणि उत्साह मिळविण्यासाठी, सी हाडे बळकट होण्यासाठी आणि डी रक्त शुद्ध होण्यासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय बी शक्ती आणि उत्साह मिळविण्यासाठी मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्सची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 50 आहे, खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? हिवताप, क्षय, कावीळ आणि देवी. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की एखादा व्यक्तीला क्षयरोग झालेला असेल तर त्याला वारंवार खोकला येतो आणि त्यानंतर थुंकीतून रक्त पडायला लागते. तर त्यामुळे या ठिकाणी पर्याय बी हा बरोबर आहे. क्षय या रोगामुळे किंवा क्षय या रोगाची लक्षणे म्हणजे खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे ही आहेत. प्रश्न क्रमांक 51 आहे, हिवतापावरील प्रभावी औषध डॅश डॅश आहे? पेनिसिलिन, प्रायमाक्विन, सल्फोन आणि टेरामायसिन. बरोबर उत्तर आहे पर्याय बी प्रायमाक्विन. हिवतापावरील प्रभावी औषध हे प्रायमाक्विन आहे. प्रश्न क्रमांक 52 आहे, खालीलपैकी अतितीव्र संसर्गजन्य रोग कोणता? कर्करोग, कुष्ठरोग, इन्फ्लुएन्झा आणि मलेरिया. बरोबर उत्तर आहे पर्याय सी इन्फ्लुएन्झा. मित्रांनो, कर्करोग आणि कुष्ठरोग हे संसर्गजन्य रोग नाहीत. मलेरिया हा जीवाणूपासून होणारा रोग आहे आणि इन्फ्लुएन्झा हा मात्र विषाणूंपासून होणारा रोग आहे. आणि विषाणूंमुळे होणारे रोग हे
अतितीव्र संसर्गजन्य रोग असतात आणि त्यामुळेच या दिलेल्या पर्यायातील इन्फ्लुएन्झा हा रोग अतितीव्र संसर्गजन्य रोग आहे. प्रश्न क्रमांक 53 आहे, द्विदल वनस्पतींच्या मुळावर असलेल्या गाठीत कोणते जीवाणू आढळतात? ए. सहजीवी, बी. नायट्रोबॅक्टर, सी. ॲझॅटोबॅक्टर आणि डी. मृतोपजीवी. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. सहजीवी. प्रश्न क्रमांक 54 आहे, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढले? ए. डॉक्टर हन्सन, बी. हायनमान, सी. हार्वे आणि डी. जेन्नर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. डॉक्टर हन्सन. डॉक्टर हन्सन यांनी कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढले. प्रश्न क्रमांक 55 आहे, मलेरिया या रोगाचा संशय आल्यास कोणते औषध घेणे इष्ट आहे? ए. स्ट्रेप्टोमायसिन, बी. सल्फोन, सी. क्लोरोक्विन आणि डी. पॅरासिटामॉल. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. क्लोरोक्विन. मलेरिया रोगावर जे औषध आहे त्याचं नाव आहे क्लोरोक्विन. प्रश्न क्रमांक 56 आहे, स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर प्रभावी आहे? पर्याय आहेत क्षयरोग, कॉलरा, विषमज्वर, मलेरिया. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. क्षयरोग. स्ट्रेप्टोमायसिन हे औषध क्षयरोगावर प्रभावी आहे. प्रश्न क्रमांक 57 आहे, एस्बेस्टॉस हे डॅश डॅश आहे? ए. वॉटरप्रूफ, बी. उष्णता निरोधक, सी. प्रकाश परावर्तित करणारे आणि डी. अग्निविरोधक. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. अग्निनिरोधक. प्रश्न क्रमांक 58 आहे, खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे होत नाही? कॉलरा, हगवण, टायफॉइड, हिवताप. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. हिवताप हा रोग पाण्याद्वारे होत नाही. बाकी तिन्ही कॉलरा असेल, हगवण असेल, टायफॉइड हे पाण्यामुळे होणारे रोग आहेत. प्रश्न क्रमांक 59, मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? 35, 65, 75, 80. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. 65. मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण हे साधारणपणे 65% असते. प्रश्न क्रमांक 60 आहे, क्युसेक मोजण्याचे डॅश डॅश साधन आहे? तर मित्रांनो पर्याय आहेत ए. पाण्याचा प्रवाह, बी. उष्णता, सी. हवेचा दाब आणि डी. विजेचा दाब. तर क्युसेक हे पाण्याचा प्रवाह मोजण्याचे साधन आहे. बरोबर उत्तर त्यामुळे आहे पर्याय ए. पाण्याचा प्रवाह. प्रश्न क्रमांक 61 आहे, कोणत्या रोगाचे आता जगातून निर्मूलन झाले आहे? मलेरिया, कॉलरा, देवी, क्षय. तर आपल्या सर्वांना मित्रांनो या ठिकाणी माहिती आहे की आत्ता जगामध्ये अस्तित्वात असणारे रोग, मलेरिया आत्ताही अस्तित्वात आहे, कॉलरा आत्तासुद्धा अस्तित्वात आहे, क्षयरोग अजूनही अस्तित्वात आहे. देवी रोग हा जो आहे याचा रोगी जगामध्ये आता पाहायला मिळत नाही आणि त्यामुळेच या ठिकाणी पर्याय सी बरोबर आहे. देवी रोगाचे आता जगातून निर्मूलन झालेले आहे. प्रश्न क्रमांक 62 आहे, सर्वसामान्य प्रौढ माणसाच्या शरीरातील तांबड्या पेशींचे पांढऱ्या पेशींशी असलेले प्रमाण डॅश डॅश आहे? 100-1, 500-1, 700-1 आणि 1200-1. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. 701. म्हणजे सर्वसामान्य प्रौढ माणसाच्या शरीरात 700 तांबड्या पेशी असतील तर त्या ठिकाणी 1 पांढरी पेशी असेल. तर अशा पद्धतीचं हे प्रमाण सर्वसामान्य प्रौढ माणसाच्या शरीरामध्ये तांबड्या पेशीचं पांढऱ्या पेशीसोबत असतं. प्रश्न क्रमांक 63 आहे, वांती व जुलाब ही खालीलपैकी कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? हिवताप, कावीळ, कॉलरा, देवी. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. कॉलरा. तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण परिसर अभ्यासावर आधारित संभाव्य प्रश्न पाहिले. मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक बटनावर अवश्य क्लिक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांशी निगडीत व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्याला मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.